सुनील पवार नवी मुंबई कबड्डी करायचा आहे। ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने तब्बल 71वी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा शिवसेना जिल्हा प्रमुख 2025 च्या वतीनं लांबगावचे उद्योगपती सन्माननीय सचिनजी चव्हाण यांना आपण सन्मानित करत आहोत। अरे माझ्या काय जाऊ माझ्या गाव दिला आपल्या शुभासे या मुख्यमंत्र्यांची आणि स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी शिवसेना समन्वयक ठाणे जिल्हा ग्रामीण सन्माननीय दीना पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। विनंती करतोय आदेश दादा आपल्या शुभासे सन्माननीय दीना पाटील साहेबांना त्या भूमिकेमध्ये आहेत आणि मी विनंती करेन अभिनेता तथा या संपूर्ण स्पर्धेचे आमचे ऑफिशियल सन्माननीय महेशजी पाटील सर आपण विनंती आपण मुख्य मंचावर यायचं आहे। महेशजी पाटील सरांचा विशेष सन्मान आपण मुख्य मंचावर करणार आहोत। सिंगल पॉइंट होत करू माली साहेब देखील त्यांच्या समोर उपस्थित झालेले आहेत। या दोन्ही मान्यवरांचं जिल्हा प्रमुख चषक 2025 च्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। महेशजी पाटील सर आपण यायचं आहे। या संपूर्ण स्पर्धेचे नेतृत्व ठाणे जिल्हा ग्रामीण जिल्हा प्रमुख सन्माननीय देवानंदजी खरे साहेब आपला विनंती आपल्या शुभ असते अभिनेता महेश पाटील आणि विशेष आपणास मी अवगत करेन की अभिनेता महेश पाटील सर आज या स्पर्धेसाठी 7 दिवस आम्हाला पंच म्हणून लाभलेले आहेत आणि ते अभिनेता देखील आहेत। त्यांचा सन्मान आपण करत आहोत। सन्माननीय स्पर्धेचे नेतृत्व अभिनेते निर्माते सन्मान अभिनेता महेश पाटील स्पर्धेसाठी 7 दिवस पंचांच्या भूमिकेमध्ये असणारा व्यक्तिमत्व महेश पाटील यांना आपण सन्मानित करत आहोत। मंचावर उपस्थित एका भिवंडीचे सुप्रसिद्ध निवेदक आमचे परममित्र राजधानीय राजेंद्र पाटील साहेब पत्रकार यांनी उपस्थित आहेत आणि त्यांना देखील करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय संजयजी म्हात्रे यांना विनंती करेन की आपण भिवंडीचे सुप्रसिद्ध समालोचक निवेदक सन्माननीय राजेंद्र पाटील यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जात आहे। सुप्रसिद्ध असे समालोचक निवेदक यांसाठी सन्मान केलं जातं। त्यानंतर या व्याख्यान मंचावर उपस्थित जून अभिनेते समाजसेवक सन्माननीय नरेंद्र गोराटकर सर यांनी उपस्थित आहेत। नरेंद्र गोराटकर यांच्या माध्यमातून सन्मानित करूया। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय हरेश साहेब माजी सरपंच ग्रामपंचायत मानगुली यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे। भरत जवान पाटील साहेब माजी सरपंच ग्रामपंचायत काल्ले
आपण देखील प्रेक्षकामध्ये असाल तर आपण देखील आपल्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. श्री हनुमान सेवा कल्याण जे हनुमान कल्याण. हॅलो थोडा आवाज द्या. हॅलो थोडा आवाज द्या. हॅलो हॅलो चेक. श्री हनुमान झालेला आहे. किराणा क्रमांक 4 वरचा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी आपला सामना आहे. श्री हनुमान सेवा कल्याण जे हनुमान कल्याण. क्रमांक 6 ओमवर्धक नगर ठाणे श्री स्वामी समर्थ नेहरू. दोन्ही संघटनांचे क्रमांक 6 वर उपस्थित व्हा. ओमवर्धक नगर ठाणे श्री स्वामी समर्थ नेहरू. या सामन्यासाठी सरपंच कुणाल पाटील, पंच निलेश नाईक. शरीर संपदा जोपासलेली आहे. आरोग्य धन संपदा असं म्हणतात. आणि पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं आज या मुख्य मंचावर अनेक साऱ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डरची आठवण येते. आणि हे व्यक्तिमत्व विवेकानंदांच्या स्वप्न. पंचायत विद्यमान उपसरपंच सन्माननीय संदीपजी पाटील, संदीप अशोक पाटील या मान्यवरांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर मंचावर केलं जात आहे. ओमवर्धक नगर ठाणे. चला महिलांमध्ये आपण श्री स्वामी समर्थ नेहरू एक वरील सामना संपल्यानंतर त्वरित त्या ठिकाणी आपण उपस्थित राहायचंय. नवी मुंबई प्रशिक्षण केंद्र आत्माराम डोंबिवली. आम्ही संघांना पुकार देऊन पाऊण तास आपण मैदानात उपस्थित राहत नाहीये. पाऊण तास आपल्याला लागतं संघाला मैदानावर आणायला. सन्मानी विशालजी पाटील यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. विशालजी पाटील एक युवा उद्योजक विशाल पाटील यांना देखील सन्मानित केलं जात आहे. आदरणीय करणजी म्हात्रे यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. राष्ट्रीय कबड्डीपटू आदरणीय अरुणजी म्हात्रे साहेब यांचे सुपुत्र करणजी या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. त्यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करूया. आदेश पाटील, सन्मान्य आदेशजी म्हात्रे आणि संदेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा शुभ सन्मान. राजते प्रतिपदेच्या चंद्राकोरीप्रमाणे वाढत जाणारी विश्वाने वंदिलेली शहापुत्र जगाची मुद्रा लोक कल्याणासाठी शोभते. धन्यवाद. क्रीडा क्रमांक 3 यापुढील होणारा सामना शिवशंकर कल्याण विजय काल्ले. हा सामना मैदानी नामांकनामधील सर्वोच्च पदाचे धनी या महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री वेळात वेळ काढून रात्र सरली होती, पण मध्यरात्रीच्या वेळेत देखील आपला अमूल्य वेळ जो प्रार्थनीय होता आणि त्याच्याप्रमाणे जणू काही आज जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं आज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला. आज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला. साहेब आपल्या येण्यानं या संपूर्ण स्पर्धेला रंग आला, रंग आला, रंग आला. आणि आज ही प्रेरणा आपल्या माध्यमातून आहे. साहेबांना विनंती आपण या मुख्य मंचावर येऊन साधापद व्हायचा आहे. राजेंद्रजी देशमुख साहेब, राजा ठाकूर साहेब, आरोग्य किरणजी जाधव. क्रीडा क्रमांक 4 सामनाधिकारी सुनील पवार, शशिकांत देशमुख, सूरज नाईक, भागवत दरांडे, विशाल पाटील, केतन निराळेकर. मैदान क्रमांक 4 सामना असेल श्री हनुमान सेवा कल्याण जय हनुमान काल्ले. खंडू डोळे, सुनील पवार, शशिकांत देशमुख, सूरज नाईक, भागवत दरांडे, विशाल पाटील, केतन निराळेकर. आपला सामना मैदान क्रमांक 3 वर आहे. शिवशंकर कल्याण विजय काल्ले. विशेष आभार व्यक्त केलेली स्पर्धेच्या वतीनं आपण देतात. क्रीडा क्रमांक 6 संघ उपस्थित होत नाही. क्रीडा क्रमांक 6
श्री स्वामी समर्थ देरूळ ओम मोर्चाला ठाणे हो आपणास वारंवार पुकार देऊने आपण मैदान क्रमांक 6 वर उपस्थित होत नाहीये. त्या ठिकाणी एक संघ उपस्थित आहे. सिंगल पॉइंट घ्या. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम आता स्वागतम आनंद मंगल मंगल. प्रेक्षको ही स्पर्धा तुम्हाला सगळ्यांच्या अंतःकरणाला पहिल्या दिवसापासून झुरळ लागते. या स्पर्धेला भेट देताना पाहायला मिळते. खरं तर या संपूर्ण स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आपल्या यशस्वी उद्योग आणि व्यवसायाच्या माध्यमातून जे नाव फक्त नाव बनलं नाही, हे नाव ब्रँड बनत गेलं आणि पाहता पाहता यादीतील अग्रगण्य नाव यशस्वी उद्योगपती सन्माननीय राजा ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. वेळ न दमता लगेचच ठाकूर साहेबांच्या सन्मानाकडे आपण वळूया. साहेबांना यथोचित मान सन्मान आपण या मुख्य मंचावर लगेचच करायचा आहे. एक चांगल्या व्यक्तिमत्वाचा सन्मान एका प्रभुत्वशाली व्यक्तिमत्वाच्या शोभास्ते या मुख्य मंचावर होणं. साहेबांना या मुख्य मंचावर आपण सन्मानित करूया. शोभास्ते राजा ठाकूर यांना सन्मानित करत आहोत. धन्यवाद. सिंगल पॉइंट घ्या. होत करू. आणखी या पायरीला चंदनाचा गंध आला. आपल्या येण्यानं या संपूर्ण स्पर्धेला रंग आला, रंग आला, रंग आला. अलौकिक असणारी महाराष्ट्राची प्रगल्भ परंपरा, सात्विक परंपरा जोपासण्याचं काम अनेक सारे मान्यवर करायचे आहे. यानंतर क्रीडा क्रमांक 4 वर होणारा सामना असेल ओम कबड्डी संघ कल्याण जयबजरंग वासी. आपला सामना मैदान क्रमांक 4 वर आहे. याची नोंद घ्या. संघ व्यवस्थापक संघनायक आणि वेळेबाबत सहकार्य करायचं आहे. क्रीडा क्रमांक 3 वर होणारा सामना आहे शिवशंकर कल्याण विजय काल्ले. आपणास ही विनंती आहे आपण खेळायला तयार राहायचं. मैदान क्रमांक क्रीडा क्रमांक 1 नवी मुंबई प्रशिक्षण केंद्र आणि आत्माराम डोंबिवली. आपला सामना दीपक ठाकूर, दीपिका गावित, प्रमोद पाटील, विनोद नाईक. धन्यवाद सर. होळी पुढील एका महत्त्वाच्या आणि विशेष सन्मानाकडे. स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी कशेळीचे उपविभाग प्रमुख सर्वांनी राम भोसले साहेब या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. विनंती करेल संदेशाला मात्र आपल्या देवानंदजी धळे साहेब आणि पाहता पाहता या दोन संकल्पनांनी सात्विक संकल्पना पुढ्या उभ्या ठाकल्या आणि सुंदर दैनिकमान सोहळा उभा राहिला. संजयजी म्हात्रे, आदेश दादा म्हात्रे त्यांचा संपूर्ण परिवार या संपूर्ण स्पर्धेला पहिल्या दिवसापासून भेट देतोय. ही आनंदाची गोष्ट आहे. 2025च्या वतीनं संदेश दादा मी आपणास विनंती करेन आपल्या शुभास्ते सिद्धू यादव यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. यत्रम विश्वम भवती एक नियम ही सगळे लेकरं एका ईश्वराची लेकरं आहे. भगवती कबड्डीशी जोडलेली नाळ, महाराष्ट्राची माती, महाराष्ट्राचा खेळ, अभूतपूर्व संकल्पना. कल्पनेच्या जगापेक्षा वास्तवातील जग फार मोठं आहे. आणि आज उद्या सायंकाळी डॉक्टर देवानंदजी धळे साहेब आपलं नेतृत्व या स्पर्धेला खऱ्या अर्थानं लाभलेलं आहे. कालबारगावचे सर्वांनी जगदीशजी पाटील त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान त्या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर आपण करावं. या स्पर्धेचे प्रणिती, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे कर्ता आणि स्पर्धेचे शिवसेना प्रमुख केंद्री नाका सन्मान्य ज्ञानेश्वर चिकणे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत.
आउट करू सिंगल पॉइंट विठ्ठल प्रणिती आदरणीय संधीची मात्र विनंती त्यांची आपण आपल्या सोबत त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या मंचावर करावं। आदरणीय निलेशजी भोईर काँग्रेस पार्टी अध्यक्ष भिवंडी ग्रामीण यांनी सन्मान केले जातात। विनंती असेल आपण उपस्थित